खराब हवामानामुळे गुरुवारी रायगड जिल्ह्यातील कुलाबा किल्ल्यावरील खडकामध्ये 15 कर्मचाऱ्यांसह JSW रायगड हे जहाज अडकले। तटरक्षक दल सतर्क झालं असून जीविताला कोणताही धोका नसल्याचा दावा करण्यात आला। रायगडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे ही माहिती। चालक दलाला वाचवण्याचा एकमेव मार्ग हा हेलिकॉप्टरद्वारे आहे आणि त्याप्रमाणे प्रयत्न सुरू आहेत। रायगडचे एसपी सोमनाथ घाडगे आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून याबाबत माहिती घेऊया। सर, JSW रायगड जहाज अडकले, 15 कर्मचारी अडकलेले आहेत, त्यात काय प्रयत्न सुरू आहेत? हे जे जहाज आहे हे एक JSW कंपनीमध्ये जे काही मटेरियल होतं, मिनरल्स होतं, ते खाली करून परत चाललेलं होतं गरमतर्क जेट्टीवरती आणि साधारणतः 1.5 ते 2च्या दरम्यान हे जे जहाज आहे ते भरकटलं आणि अलिबागच्या किनाऱ्याकडे ते एक हळूहळू हायटाईडच्या दरम्यान इकडे आलं आणि खडकामध्ये अडकलेलं आहे। त्यावरती जे क्रू मेंबर्स आहेत तर त्यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे आणि ते सेफ आहेत। त्यांना मी काही ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ते एक जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे करतायत आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आमचे प्रयत्न जे आहेत तर ते चालू आहेत। आता पाणी खाली चाललं आहे, जसं लो टाईड मध्ये जेव्हा पाणी खाली जाईल तर त्याप्रमाणे तेव्हा मग आम्ही रेस्क्यू ऑपरेशन करू आणि त्यांना आम्ही सुखरूप काढून घेऊ। नक्की सोमनाथजी, तुमचा संपर्क झालेला आहे असं तुम्ही सांगितलं, आत्ताचं त्यांचं लोकेशन काय आहे याबद्दल नक्की माहिती देऊ शकाल का? आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नेमकी कशी यंत्रणा तुम्ही कार्यान्वित केलेली आहे? लोकेशन जर आपण म्हटलं तर अलिबागचा जो बीच आहे आणि अलिबाग बीच वरती जो कुलाबा किल्ला आहे तर त्याच्यापासून एक साधारणतः 400 मीटर दूर ते जहाज आहे। म्हणजे अगदी आपण बीच पासून म्हटलं तर एक 800 मीटर आतमध्ये आहे आणि त्याच्यावरती जे क्रू मेंबर्स आहेत ते अगदी सेफ आहेत, ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना रेस्क्यू करतो आहोत। नक्की, खूप खूप धन्यवाद सर ही माहिती दिल्याबद्दल। कुलाबा किल्ल्यापासून 400 मीटर दूर तर बीच पासून 800 मीटर दूर हे जहाज अडकलेलं आहे आणि त्यांच्याशी संपर्क झालेला असून क्रूजशी संपर्क झालेला असून सर्व सुखरूप असल्याची माहिती आता रायगडचे एसपी सोमनाथ घाडगे यांनी दिली आहे।